टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे। सध्या नंदुरबार जिल्ह्याचे तापमानाचा पारा हा 43° पर्यंत पोहोचला आहे। त्यामुळं महावितरण विभागाचे जे ट्रान्सफॉर्मर आहे, जे विद्युत पुरवठा करत असतात, हे ट्रान्सफॉर्मरचे जे तापमान जे आहे ते वाढू नये त्याला मेंटेन ठेवण्यासाठी आता कूलर जे आहे ते लावण्यात येत आहे। या कूलरमुळं या ट्रान्सफॉर्मरचं तापमान जे आहे ते मेंटेन ठेवण्यात जात आहे। कारण की नंदुरबार जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा यावर्षी उच्चांकी असा गाठलेला आहे। एप्रिल महिन्यातच 43° पर्यंत तापमान जे आहे ते पोहोचलेलं आहे। त्यामुळं टेम्परेचरचा परिणाम जो आता सर्वसामान्य नागरिकांसोबतच विद्युत विभागाचे जे काही ट्रान्सफॉर्मर त्याला देखील बसताना दिसून येत आहेत। त्यामुळं महावितरण विभागाकडनं हे ट्रान्सफॉर्मरचं तापमान जे आहे ते मेंटेन राहावं यासाठी कूलर जे आहे ते लावण्यात येत आहे। एकंदरीतच नंदुरबार जिल्ह्यातील जितके बी ट्रान्सफॉर्मर आहेत, ते सर्व ट्रान्सफॉर्मर जवळ आता कूलर लावून तापमान जे आहे ते मेंटेन केलं जात आहे। जितेंद्र बैसाने, टीव्ही 9 मराठी, नंदुरबार।